मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय कदाचित सगळ्या देशाला माहिती आहे किंबहुना जगाला माहिती आहे म्हटलं तरी चालेल. त्याचं शीर्षक आहे ओ सिया तूने क्या किया, ओ सिया तूने क्या किया. सिया गोयल या मुलीने जो खून केला आहे त्या विषयावर मी बोलणार आहे. मित्रांनो, गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये आपण जर भारतभरातल्या घटना बघितल्यात, विवाह संस्थेचे कसे धेंडवडे निघतायत हे जर बघितलं तर मेरठ मधला सौरभ राजपूत हा नेव्ही मधला मुलगा, नेव्ही मधल्या मुलाचं लग्न ठरलं होतं मुस्कान रस्तोगी बरोबर. त्या सौरभ राजपूतचा आपल्या बेरोजगार प्रियकराच्या नादानं ह्या मुलीनं आणि त्या प्रियकरानं मिळून खून केला. नेव्ही मधला चांगला कमवता मुलगा. पुढची घटना इंदौरची. राजा रघुवंशी, दिसायला इतका स्मार्ट सुंदर मुलगा, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. त्याची बायको सोनम रघुवंशी लग्न झाल्यानंतर हनीमून साठी म्हणून घेऊन गेली आणि तिकडे दऱ्याखोऱ्यामध्ये नेऊन तिच्या प्रियकराच्या मदतीनं त्याचा खून केला. मग तो प्रियकर तिथून भोपाळला आला, त्याने आणखीन काही मित्र बरोबर नेले, ते गाडी कुठली नेली ती पोलिसांनी सगळ्याचा छडा लावला. ह्या घटना लपून राहिलेल्या नाहीयेत. या मुलींनी त्यांच्या वागदत्तवर किंवा लग्न झालेलं असेल तर नवऱ्याचा कसा काटा काढलाय या सगळ्या घटना उलगडलेल्या आहेत. तरी सुद्धा सिया गोयलनं हा उद्योग करून ठेवलाय, तरी सुद्धा केलाय. गंगानगरमध्ये आशिष कुमार, MSc जिओलॉजी झालेला अतिशय हुशार मुलगा आणि एका बेरोजगार तरुणाच्या प्रेमामध्ये असणारी अंजली, त्या अंजलीनं त्या बेरोजगार प्रेमिकतेचा जो होता त्याला बरोबर घेऊन या आशिष कुमारचा काटा काढला, त्याचं जीवन संपवलं. आणि काल परवा म्हणजे 18 जूनला सिया गोयल बिबवेवाडीमध्ये, गंगाधाम चौक आणि त्या परिसर आणि लुल्लानगर ह्या भागामध्ये राहणारी लोक आणि मार्केट यार्ड मध्ये ज्यांचा मोठा मसाल्याचा उद्योग आहे अशा गोयल फॅमिली मधली मुलगी सिया, हिचं लग्न ठरलं होतं जानेवारीमध्ये केतन अग्रवालशी. आता तुम्ही हे सगळे व्हिडिओज बघितलेले आहेत त्यामुळे मला ही घटना कशी घडली, लोहगडावर नेलं आणि काय केलं, मला याच्यावर बोलण्यामध्ये रस नाहीये. मला रस कशामध्ये आहे, आणखीन पुढची सिया अग्रवाल तयार होऊ नये, सिया गोयल कोणी तयार होऊ नये, किंवा कुठली जर सिया गोयल या क्षणाला त्या विचारामध्ये असेल तर तिच्या पालकांनी, तिच्या मित्रपरिवारानं, तिला ओळखणाऱ्या नातेवाईकांनी त्या सिया गोयल जी आत्ता अस्तित्वात आहे तिला हा व्हिडिओ दाखवावा, म्हणजे तिच्या तरी डोक्यात निदान प्रकाश पडेल. आता ही घटना घडली, हा केतन अग्रवाल काही परत येऊ शकत नाहीये, पण पुढची सिया गोयल तयार होऊ नये म्हणून खरं तर हा व्हिडिओ मी बनवतो. याचं आपण सगळं विश्लेषण करणार आहोत या सगळ्या घटनेचं. केतन अग्रवाल हा बॉस्टन युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये MBA झालेला मुलगा, ज्यांचा कन्स्ट्रक्शनचा मोठा व्यवसाय आहे अग्रवालांचा. त्या कंपनीचा ओनर, कोट्याधीश मुलगा, एकुलता एक मुलगा, हसतमुख, निरागस, अगदी शार्प स्मार्ट दिसणारा. इनफॅक्ट मी जेवढे व्हिडिओज बघतोय, इनफॅक्ट तो इतका गोरा आहे, त्याच्या पुढे सिया अग्रवाल त्या मानानं सावळी आहे मुलगी, त्याच्या मानानं सावळी आहे. त्यामुळे ह्या केतन अग्रवालला मुली मिळाल्या नसत्या का तर 100% मुली मिळाल्या असत्या त्याला. पण ते अग्रवाल, मित्तल, गोयल, हे जो अग्रवाल समाज जो आहे त्यांनी सगळा पुढचा विचार करून, बाबा आपल्या परिचयातली गोयलांची मुलगी आहे, गेले 30-35 वर्ष ह्या अग्रवालांचे ह्या केतन अग्रवालचे जे आजोबा आहेत त्यांचे आणि गोयल जे आहेत परिवार, या मुलीचे आजोबा ते सुद्धा मित्र होते.
ते सुद्धा मित्र. त्यामुळं घनिष्ठ संबंध ती आपल्या मुलगी आहे म्हणून हे लग्न ठरवायला काही हरकत नाही. अशा भूमिकेतून केतन अगरवालच्या वडिलांनी तो विवाह ठरवला पालकांनी दोन्ही बाजूंनी मिळून. आणि ह्या मुलीच्या डोक्यामध्ये मात्र सगळं विचित्रच चाललेलं होतं. हिनं तिचा जो बॉयफ्रेंड आहे चेतन चौधरी काही ह्या केतन अगरवाल इतका मोठा नाहीये. हा चेतन चौधरीचं सुद्धा मार्केट यार्डमध्ये ड्रायफ्रुटचं दुकान, या गोयलांचं सुद्धा मार्केट यार्डमध्ये मोठंच्या मोठं शॉप आहे, होलसेलर आहे ते मसाल्याच्या पदार्थांचे. या मुलीनं काहीतरी जेमतेम थातुरमातुर तिचे शिक्षण झालेलं आहे, काही 20 वर्षाची तर आहे ही मुलगी, पण शिक्षणावर तिचं कधीच लक्ष नव्हतं. तिचं सगळं पार्टी आणि पैसा उडवणे आणि याच्यातच. तिचे इंस्टाग्रामवरचे रील्स बघा ना, सगळे उद्योग हेच चालू असायचे. पण मग म्हणली वडिलांना मला स्वतंत्र बिझनेस करायचा आहे. मग काय करायचं, तर मला बेकरी प्रॉडक्ट्स तयार करायचे. तिला पण शॉप काढून दिलं आणि मग त्या चौधरींच्या मुलाचं जे ड्रायफ्रुटचं दुकान होतं तिथे लागणाऱ्या वस्तू आणायला ही ऑर्डर करायला ती जायची. त्याच्यातून त्यांचे प्रेम संबंध जुळले. बरं, ते जुळले म्हणजे खूप वर्षांचे आहेत असंही नाहीये. हार्डली नोव्हेंबर 2025, 7-8 महिन्याचीच या प्रेमाला हिस्ट्री आहे. त्याच्यामध्ये या मुलीने एवढा मोठा उद्योग करून ठेवला. की असं नाहीये की 4 वर्ष आम्ही प्रेमात होतो, शाळेत असल्यापासून किंवा कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही प्रेमात होतो आणि आता आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही, अशी परिस्थिती नव्हती. बरं, एंगेजमेंट झालीये, साखरपुडा झालाय, ह्या मुलाच्या मागं लागली, चल लोहगडावर जाऊया, चल लोहगडावर जाऊया. आता तुम्ही सांगा, आपल्या महाराष्ट्रात पाऊस ना पाणी, 31 मेला ही उन्हात अनात त्या पोराला घेऊन लोहगडावर गेली. तिथे सगळी पाहणी करून ठेवली आणि ही अगोदरही जाऊन आली असणार लोहगडवर, ज्या अर्थी हा चौधरी आहेच ना, तिनं सगळे स्पॉट पण बघितला होता. असं म्हणतात की त्या 31 मेला सुद्धा तिनं प्रयत्न केला होता, पण 14 जूनला तिनं पुन्हा प्रयत्न केला होता. 14 जूनला, 31 मे नंतर ती इमिजिएट म्हणत होती आपण परत जाऊया. ह्या अगरवालाचे वडील म्हणाले की बाबा काय सारखं सारखं लोहगडला चाललंय, आता तुझा 19 तारखेला वाढदिवस आहे, 19 जूनला, तर ह्या मुलानं हौसेनं आपल्या वागदत्त वधूसाठी, विचार करा मुलांनो, की 40 रूम्स बुक केल्या होत्या महाबळेश्वर मध्ये, चांगलं 5 स्टार हॉटेल बुक केलं होतं, 40 रूम्स महाबळेश्वर मध्ये हिचा वाढदिवस सेलिब्रेट करायला. आणि ही अगरवाल फॅमिलीमध्ये जाऊन येऊन होती, म्हणजे लग्न ठरल्यापासून तिचं जाणं येणं पण होतं. कुणाला शंका सुद्धा तिनं तिच्याबद्दल आली नाही अगरवाल फॅमिलीमधल्या. पण 14 जूनला ज्यावेळेस तिनं त्या लोहगडावर त्याला मागणं धक्का मारला, त्यावेळेस त्याच्या डोक्यात शंकेची पाल चुकली होती आणि त्यावेळेस तिनं साप आला म्हणून असं एक नाटक केलं. पण मग मिठी मारली त्यालाही वाटलं चला आपला जीव वाचवला तिनं, परंतु त्या धक्क्यामध्ये नक्की त्याला संशय आला होता आणि तो संशय त्याने घरी बोलून सुद्धा दाखवला होता की तुम्ही पप्पा मम्मी या मुलीची नीट चौकशी केलेली आहे ना सगळी, कारण हे तिचं वागणं थोडंसं विचित्र वाटतंय मला. आणि ही शंकेचं निरसन खरं तर त्या मिस्टर अगरवालांनी करून घ्यायला पाहिजे होतं की नक्की काय चाललंय हिच्या डोक्यामध्ये. आपला मुलगा ज्यावेळेस म्हणतोय की बघा हे तिला खरंच माझ्याशी लग्न करायचंय ना, हे ज्यावेळेस मुलगा म्हणतो त्यावेळेस पालकांनी ही गोष्ट गांभीर्यानं घ्यायला पाहिजे होती. आणि तिचे जे नातेवाईक आहेत, आत्या आहेत, त्या मित्तल वगैरे सगळी लोक जी आहेत, जी मध्यस्थ होती, त्या मुलीची आत्या आणि ह्या मुलाची पण आत्या की मावशी कोणतरी घरातले, हे एकमेकाशी वर्षानुवर्षांचे संबंध आहेत. तर त्या मुलीच्या आत्याला ही गोष्ट माहिती होती आणि ती चौकशी केली नाही. मग पुन्हा ती दुसऱ्या दिवशी म्हणायला लागली आपण लोहगडवर जाऊया. तो दिवस कसाबसा करून ह्या मुलानं टाळला केतननं आणि शेवटी 18 जूनला त्याला लोहगडावर घेऊन गेले आणि तिथे अगोदरच ती हुडी बिडी घालून आला होता हा चेतन चौधरी, तिचा प्रियकर. हुडी घातलं होतं असं, ते मोबाईल ऐकण्यासाठी ते इयरफोन्स जे असतात ते असे, त्याची बुच्च लावली होती, कॉमेंटेटर लावतात तशी, गॉगल घातला होता, म्हणजे जेणेकरून इतर लोकांना, जाणाऱ्या येणाऱ्यांना फारसा आपला चेहरा लक्षात येऊ नये, किंवा ओळखा. बर्म्युडा पॅन्ट, शूज, याचे व्यायाम करायचे शूज किंवा स्पोर्ट शूज घातले होते आणि तशा अवतारात तो गेला. तिथं ते
तिकीट काढायला लागतं लोहगडावर जाताना. ते तिकीट पण त्यानं काढणं टाळलं, की मी ट्रेकर आहे, मी हौशी आहे, मी असं काहीतरी थातुरमातुर कारण सांगून किंवा कदाचित पैसे दिले नुसतेच आणि पुढेही गेला असेल. पण तो तिथं सीसीटीव्ही मध्ये दिसलाय. पुढे जो स्पॉट या दोघांनी ठरवला होता धक्का मारायचा, बरोबर त्या कड्यावर त्याची उंची बघा, सगळीकडे दिसतंय व्हिडिओमध्ये. तेवढ्या उंचीवरून खाली खडकावर दगडावर आपटल्यानंतर तो माणूस जिवंत राहणं शक्यच नाही. त्या ठिकाणी नेलं आणि मग स्वतःचा प्रयत्न, स्वतःची ताकद कमी पडली म्हणून ह्या बॉयफ्रेंडला पण बरोबर ठेवलं होतं, कारण आधीचे 2 अटेम्प्ट फेल गेले. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्याला या मुलीनं आणि त्या मुलानं चौधरींच्या धक्का देऊन त्या दरीमध्ये पाडलं आणि त्याचा खून केला. मला ही गोष्ट टाळता आली असती का? प्रिव्हेन्शन, त्याचे परिणाम आणि त्याच्यावरचे उपाय, या गोष्टींमध्ये रस आहे. प्रिव्हेन्शन करता आलं असतं का? तर नक्की करता आलं असतं. या मुलीला, ती इतकी स्वैराचार करणारी मुलगी होती, त्यामुळे इतकी काही ती मागास नव्हती की आई वडिलांच्या पुढे शब्दच निघणार नाही किंवा ह्या बॉयफ्रेंड बरोबर शब्द निघणार नाही. प्रिव्हेन्शन करायला तिथं चान्स होता ना. डायरेक्ट त्या मुलाला समजा ह्या चेतन चौधरी बरोबरचे तुझे कित्येक फोटो, हजारो फोटो असणार काढलेले मोबाईल मधले, त्याच्यातला कुठलाही फोटो पाठवला असता, विषयच संपला. त्या मुलाला काही विषद करण्याची गरजच नव्हती. तेवढा पुरेसा होता. याच्यात प्रिव्हेंट झालं असतं, पुढचे कॉम्प्लिकेशन टळले असते. त्याला नाही पाठवलं तर त्याच्या वडिलांना पाठवायचा. कोणी त्याचा भाऊ वगैरे कोणी असेल, इतर आजोबा आहेत, कोणीही असेल घरात, त्या सिया गोयलनं एक फोटो फक्त अग्रवाल फॅमिलीतल्या कोणालाही पाठवला असता किंवा त्या केतन अग्रवाल, तो बिचारा मनापासून प्रेम करत होता, त्याला जरी सांगितलं असतं की बाबा रे, माझा अशा अशा चेतन चौधरी नावाच्या मुलाबरोबर माझं अफेअर आहे, माझं प्रेम आहे त्याच्यावर, माझ्या काही तू वाटेत येऊ नको, तो काय गया गुजरा मुलगा होता का की त्याला मुलीच मिळणार नाही, आता तुझ्याशिवाय जमणार नाही, असं थोडंच होतं. तिने एवढ्या साध्या सरळ एका लाईन मध्ये जरी सांगितलं असतं तरी ही कॉम्प्लिकेशन टळली असती. मी विशेषतः आत्ताच्या ज्या लग्नाला आलेल्या मुली आहेत आणि मुलं सुद्धा, यांच्यासाठी ही सूचना सांगतोय की तुम्ही कॉम्प्लिकेशन करता, हे सगळं तुमच्या पालकांना, सगळ्या घरादाराला, तुमच्या भावंडांना, तुमच्या नातेवाईकांना, मामा मावशी आत्या आजी आजोबा चुलते भाऊ बहीण सगळ्यांना भोगावं लागतंय. तुम्ही जे कांड करता हे सगळ्यांच्या वाट्याला येतं दुर्दैवानं. हे जरा कान उघडे ठेवून ऐका आणि बघा जरा. प्रिव्हेन्शन तिथं करता आलं असतं. या गोयल परिवाराचे जे इतर नातेवाईक आहेत, मित्तल वगैरे, या सगळ्या लोकांना माहिती होतं ह्या मुलीचा उद्योग, ह्या मुलीचं अफेअर आहे, ही मुलगी ह्या मुलाच्या रिलेशन मध्ये आहे या चौधरीच्या, हे माहिती होतं. त्या मुलीचे आई वडील, भाऊ, भावाचा एक बेस्ट फ्रेंड, त्यांना माहिती होतं, आत्याला माहिती होतं, त्या मुलीची मित्तल म्हणून जी आत्या आहे त्यांना माहिती होतं ही गोष्ट. मग कशासाठी हा साखरपुड्याचा आणि याचा घाट घालायचा, लग्न ठरवायचा? तिचं ते भूत उतरलंय का ते आधी बघा ना. कारण ती एक नशा आहे. तुम्हाला ह्या 20व्या वर्षी जे अगदी दुसऱ्याचा जीव घ्यायला जे प्रेम भाग पाडतं ना, याच्यामध्ये प्रेमापेक्षाही लैंगिकता तुमची आडवी येते. मुलांनो, काळजीपूर्वक हे लक्षात घ्या. तुमची फक्त लैंगिक अट्रॅक्शन, सेक्शुअल अट्रॅक्शन तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडे खेचत असतं, मग ते जेंडर कुठलंही असो, स्त्री पुरुष, तुम्हाला ते ओढत असतं तिकडे. आणि असा काही एक पडदा तुमच्या मनावर पडतो की आपण करू, त्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही, खून जरी केला तरी आपण सही सलामत सुटणार, हे वेळ तुमच्या डोक्यामध्ये संचारतं आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रवृत्त होता या गोष्टी करायला. प्रिव्हेन्शन सियाला स्वतःला करता आलं असतं. प्रिव्हेन्शन म्हणजे बचाव ह्या मुलाचा, प्रिव्हेन्शन त्या गोयल परिवाराचे, त्या सियाच्या आई वडील, आत्या, जे कोणी नातेवाईक आहेत, आत्या आहे, भाऊ आहे, भावाचा मित्र आहे, यांनी कोणी एक फोन जरी त्या भावाच्या मित्रानं केला असताना की अरे केतन, या मुलीचं असं असं ह्या मुलाबरोबर अफेअर आहे, तरी सुद्धा हा विषय टळला असता. प्रिव्हेन्शन करता येत होतं. साधी सरळ एका नोट मध्ये त्या मुलीनं सांगितलं असतं ना की मला, माझं प्रेम या मुलाबरोबर आहे, तू
छान आहेस पण तुला दुसरी मुलगी मिळेल, तरी हा मुलाचा जीव वाचला असता. एकुलता एक वारस या मुलीनं त्या कुटुंबातला संपवला. आता हे प्रिव्हेन्शनचं झालं. आता याच्यातला पुढची गोष्ट परिणाम. परिणाम काय होणार? सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आलेली आहे. खुनाची जी कलम, पूर्वी तो 302 नंबरचा कायदा होता IPC. आता मोदी शासन आल्यापासून त्याचा फक्त आकडा बदललेला आहे. तो बदललेला आकडा मला माहित नाही, परंतु खुनाच्या गुन्ह्याखाली हे दोघे रजिस्टर झाले. हा चेतन चौधरी इतका शहाणा की त्याला असं वाटलं आपल्याला काही कळायला नको, मोबाईल लोकेशन काढतात पोलिसांना मोबाईल लोकेशन फार महत्वाचं असतं, म्हणून त्याला त्याचा मोबाईल घरीच ठेवलाय आणि दुकानातल्या कामगाराचा मोबाईल घेऊन गेलाय बरोबर. अहो, त्या मोमेंटला, त्या क्षणाला, त्या लोहगडाच्या परिसरामध्ये कुठले कुठले मोबाईल ऍक्टिव्हेट होते, त्याच्यामध्ये या कामगाराचा मोबाईल सापडला. आणि मग मागची हिस्ट्री काढताना पोलीस सुद्धा अतिशय हुशार. पोलिसांनी त्याचा मृतदेह ज्यावेळेस खालून काढला त्या कड्याच्या खाली, तिथून त्याला स्ट्रेचरवरून आणताना पोलीस म्हणाले आहे अजून आहे, जरा जिवंत आहे, बघू आपण हॉस्पिटलमध्ये पुढे न्यायला पाहिजे. असं म्हणल्यानंतर ह्या मुलीचा थरकाप उडाला. किती लपवणार तुम्ही गुन्हा? तिचा थरकाप उडाला. तिची ती बेचैनी बघितल्या पोलिसांच्या मनात शंका आली की याच्या मागे वेगळं काहीतरी कारण असणार. पण त्या दुःखाचा आवेग त्या अग्रवाल परिवारावर इतका मोठा होता की त्यांनी लगेच पोलिसांनी जाऊन काही इंटरफिअर केलं नाही, पण त्याच्या सायमल्टेनियसली पोलीस त्यांचं काम करत होते. मला IPS ऑफिसर पुणे ग्रामीणचे SP संदीप गिल यांचं खरोखर आभारही मानायचे आणि अभिनंदन सुद्धा करायचंय. त्यांच्या टीमनं अतिशय चांगली कामगिरी केली. त्यांनी ह्या मुलाचे जवळजवळ जानेवारीपासून म्हणजे लग्न ठरल्यापासून 2004 कॉल्स, 6 महिने अजून पूर्ण व्हायचेत ह्या वर्षातले, साहित्रिक 18, 180 दिवसामध्ये 2004 कॉल्स म्हणजे दिवसाला तो किती कॉल करत होता? 238 तास हा चेतन चौधरी त्या सिया बरोबर बोललेला आहे. 238 तास बोललेला आहे. CCTV मध्ये सिया आणि चेतन चौधरी हे दोघेही लोहगडाच्या CCTV मध्ये सापडलेले आहेत. पोलीस आता हा चेतन चौधरी सुद्धा कुठल्या रूटनं आला, शेकडो हजारो कॅमेऱ्यांमध्ये सापडला असणार, हे सगळे बिंदू एकमेकाला जोडणार पोलीस. तो घरातून किती वाजता निघाला आणि लोहगडला किती वाजता पोहोचला, तो सगळ्या कॅमेऱ्यांचं CCTV फुटेज, तो जो मार्ग सांगेल, कारण आता त्याला पोलीस कस्टडी आहे, तो मार्ग सांगेल त्याप्रमाणे पोलीस तो कसा तिथपर्यंत अवतरला याची सगळी कहाणी पोलिसांकडे तयार झालेली असणार आणि तो तिथून कसा निघालाय आणि घरी पोहोचलाय हे सुद्धा रेकॉर्डवर येणार. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे जे आहेत हे पूर्णपणे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या विरोधातले आहेत आणि हे डिजिटल पुरावे आहेत. आता काल परवा केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांनी आवाहन केलेलं आहे की हे डिजिटल पुरावे हे भक्कम पुरावा म्हणूनही ग्राह्य धरण्यात यावेत आणि ते धरले जात आहेत आता नवीन कायद्यांप्रमाणे. त्यामुळे त्याच्यात तर तुम्ही 100% सापडताय. होणाऱ्या सियांसाठी मी ही सूचना देतोय. कोणाच्या डोक्यात जर चालू असेल तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही तुमचा मोबाईल घरी ठेवल्यामुळं फक्त वाचाल हा भ्रम काढून टाका. कोणी सिया असेल किंवा कोणी चेतन चौधरी सुद्धा असा विचार करत असेल तर कृपा करून चेतन आणि सिया, काळजीपूर्वक ऐका माझे शब्द, हे विचार डोक्यामधून काढून टाका की तुम्ही वाचाल. तुमचं CCTV फुटेज, तुमचे अगोदरचे कॉल तुम्ही डिजिटल मीडियामध्ये स्वतःला पूर्ण अडकवून घेता आणि आता विचार करता की नाही आता मला लग्न ह्याच्यावर नाही, मी ह्याला मर्डर करूया. अरे मर्डर करण्यापेक्षा सरळ सांगून टाका, मला नाही करायचं बाबा तुझ्याशी. साधी सोपी गोष्ट आहे, मला नाही करायचं, माझे अनेक पुरावे, माझे अनेक फोटो अमक्या अमक्या मुलाबरोबर आहेत. साधी सोपी गोष्ट होती ना. तुम्ही विनाकारण याची कॉम्प्लिकेशन्स तयार करून घेताय. डिजिटल तुम्ही इंस्टाग्रामवर तुमचं स्टेटस, रोज जे स्टेटस तुम्ही व्हॉट्सअपला ठेवता ते स्टेटस, इंस्टाग्राम, फेसबुक, तुम्ही सगळीकडे ऍक्टिव्ह असता आणि त्या दिवशी मोबाईल नेला नाही म्हणून तुम्ही सापडणार नाही. हा भ्रम कशाला डोक्यामध्ये ठेवता? कॅबमध्ये गेलात तरी सुद्धा कॅबमध्ये सुद्धा तुमचं सगळं झालेलं बुकिंग सहित कॅबचं लोकेशन सुद्धा काढलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची गाडी नेऊ नका, कशानेही जा, पण हे उद्योग करणं
करण्याचे विचार जर डोक्यात येत असतील तर हे विचार कृपया काढून टाका. याच्यामुळं तुम्हाला शिक्षा तर 10 वर्षाची लागणारच लागणार. त्याशिवाय तुम्ही समजा बाहेर आलात तर पुन्हा तुमचं लग्न होणं सुद्धा अवघड आहे. आणि आत्ता तुमच्या आई वडिलांना समाजात तोंड दाखवायला जागा नाही. तुमचे जेवढे नातेवाईक आहेत, आत्या, आजी, आजोबा, मामा, मावशी, चुलते, भाऊ, बहीण यांना समाजात तोंड दाखवायला हयात जागा नाही. इतका मोठा परिणाम तुमच्या ह्या कृत्यानं घडलेला आहे. जर तुमच्या मागे धाकटी भावंड असतील, बहीण असेल, भाऊ असेल, यांची लग्न ठरताना सुद्धा फार मोठे प्रॉब्लेम येणार आहेत. त्यांची लग्न ठरणं सुद्धा अवघड करून ठेवता तुम्ही. हे परिणाम आहेत. मी पहिल्यांदा प्रिव्हेन्शनवर बोललोय, टाळता कसं आलं असतं. दुसरं मी बोलतोय ह्या परिणामांवर. एक तर तुम्हाला शिक्षा लागणार, कमीत कमी शिक्षा जी आहे ती 10 वर्षाची लागणार. फाशी लागेल की नाही मी नाही सांगू शकत, मी काही कायदेतज्ञ नाहीये. पण फाशीची शिक्षा याचं वयाचा विचार करता न्यायालय त्याच्यापेक्षा सौम्य शिक्षा म्हणून 10 वर्षाची शिक्षा या दोघांनाही लागेल, डेफिनेट लागेल. त्यामुळे मला बघणाऱ्या आत्ताच्या ज्या सिया बाहेर आहेत किंवा चेतन चौधरी जे बाहेर आहेत त्यांनी विचार करावा आणि हे डोक्यातून खूळ काढून टाकावं. आणि मग उपाय काय आहेत? उपायांपैकी मी एक उपाय प्रिव्हेन्शनच्या वेळेस मी जो उपाय सांगितला आहे की त्या मुलीनं सांगायला पाहिजे होतं किंवा आई वडिलांनी ह्या भानगडीत पडायला नको होतं. आणखीन एक महत्वाचा उपाय म्हणजे तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा. त्रयस्थ माणूस जो तुमच्या कुटुंबाशी सोडून जो डॉक्टर असतो, त्या मुलांचा लहानपणीपासूनचा जो अगदी मित्रत्वाचे संबंध होतात किंवा समुपदेशन महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाच्या समुपदेशनाच्या टोल फ्री नंबर आहेत शासनाचे. शासनानं आणखीन काय करावं? त्याच्यावर PhD सायकोलॉजी केलेली किंवा MSc सायकॅट्री केलेली अशी तज्ञ लोक तुम्हाला उत्तर द्यायला बसली आहेत ना 24 तास. त्या हेल्पलाईनचा उपयोग करा. त्यांना तुम्ही तुमचं मन मोकळेपणानं सांगू शकता. तुम्ही रडू शकता. तुमचं रडणं कोणी ऐकायला तयार नाही ना, तुम्ही त्या समुपदेशकांकडे जाऊन रडू शकता. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन रडू शकता धाय मोकळून, की बाबा सर मला माझ्या आई माझ्या मनाविरुद्ध लग्न करायला निघाली, पण मला ह्याच मुलाशी करायचंय. ते डॉक्टर तुम्हाला मदत करतील. किंवा तुमचा हा राग अनावर होत असेल, डॉक्टर तुम्हाला नक्की मदत करतील. त्याच्यावर औषधं आहेत. माझ्यासारख्या होमिओपॅथकडे आलात तर ते विचार घालवण्यासाठी सुद्धा औषधं आहेत. तुम्ही डॉक्टरांची मदत घ्या किंवा जे समुपदेशन करणारे, काउन्सिलिंग करणारे जे एक्सपर्ट जे शासनानं मोफत तुमच्यासाठी बसवले, तो या मोफत टोल फ्री नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर फोन करा. त्याच्यावर फोन करा आणि कृपा करून आता पुन्हा हा केतन अगरवाल काही येणार नाही. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी अविचारानं आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतलेली आहे. राख रांगोळी झाली अक्षरशः आयुष्याची. परंतु होऊ घातलेल्या कोणी जर सिया गोयल असतील किंवा चेतन चौधरी असतील तर त्यांनी मी सांगितलेल्या उपायांवर नक्की विचार करावा. पालकांना काही अडचण असेल तर त्यांनी मला फोन करायला सुद्धा हरकत नाही. मी व्हिडिओमध्ये कधी माझा फोन नंबर देत नाही, परंतु मी या व्हिडिओमध्ये माझा फोन नंबर मुद्दाम देतो. मला फोन करून सांगा वाटल्यास. परंतु कोणाचाही खून करणं हे प्रेमाच्या कुठल्याच व्याख्येमध्ये बसत नाही मित्रांनो, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्या केतन अगरवालला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.